आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत. नमस्कार, आपकी अदालतमध्ये तुमचं स्वागत आहे. आपकी अदालतमध्ये आज सादर करत आहोत क्रिकेटच्या जगातील एक अशा सिताऱ्याला ज्यांनी नुकतंच राजकारणाच्या जगामध्ये पाऊल ठेवलंय. आम्ही सादर करत आहोत एका अशा पर्सनॅलिटीला ज्यांनी क्रिकेटच्या मैदानावर आपलं कर्तृत्व दाखवलं, परंतु जीवनात कायमच कुठल्या ना कुठल्या विवादाने, कुठल्या ना कुठल्या कॉन्ट्रोवर्सीने घेरलेले होते. मी आमंत्रित करत आहे, स्वागत करा मोहम्मद अझरुद्दीन यांचं. या आधी की आपण खटला सुरू करू, आजचे जज सच्चिदानंद मूर्ती यांची परवानगी घेऊया आजची कारवाई सुरू करण्यासाठी. अदालतची कारवाई सुरू करण्यात यावी. तर खटला सुरू होत आहे. आपकी अदालतमध्ये पहिला आरोप मोहम्मद अझरुद्दीन यांच्यावर. आपकी अदालतमध्ये मोहम्मद अझरुद्दीन यांच्यावर आरोप आहे की यांनी अनुभवाशिवाय राजकारणामध्ये उडी मारली आहे. अझर साहेब, आतापर्यंत तर आम्ही तुम्हाला बघत होतो उभ्या कॉलरचे, रोल्ड अप कॉलरचा शर्ट घातलेले. हे तुम्ही कुर्ता पायजामा घालून एकदम नेता दिसत आहात. हो, तुम्ही आजच सांगितलं की आज आपकी अदालत होणार आहे, त्याच्यामुळे मी सरळ पार्लिमेंट मधून आलो. त्यामुळे मला संदेश मिळाले नाही टी शर्ट घालण्याचे. तुम्ही मला संदेश दिली नाही, काय करू? बरं, मला वाटलं होतं की तुमची जी स्टाईल आहे, अदा आहे, ती एकदम बदलली आहे. नाही, मी बदलली तर नाही आहे, अशीच आहे. बट आता जो जसा आता पार्लिमेंटमध्ये तर तुम्ही कॉलर उभी करून नाही जाऊ शकत. तिथे हाऊसचं तुमचं जे डेकोरम असतं ते तुम्हाला मेंटेन करावंच लागतं. पण म्हणजे आवश्यक आहे. पब्लिकमध्ये निघाल तेव्हा तसंच कॉलर उभी करून स्टाईल मध्ये निघाल. हो, प्रयत्न करेल. हे बघा, पब्लिकला हे सुद्धा आजकाल पब्लिकला आजकाल हे सुद्धा हा ड्रेस खूप आवडत आहे. कारण जेव्हा मी कॅम्पेनिंग करत होतो मुरादाबादमध्ये, तेव्हा लोकांनी मला, जेव्हा मी कुर्ता पायजामा घातला, लोक म्हणू लागले, मुलं म्हणाले नाही अझरभाई तुम्ही तर हे नका घालू, टी शर्ट आणि जीन्स घाला. परंतु इथे जेव्हा पार्लिमेंटमध्ये आलो तेव्हा लोक म्हणू लागले की तुमच्यावर कुर्ता पायजामा शोभून दिसतोय. तर जे किंवा म्हणतील, तुम्ही सुंदर इतके आहात की जे घालाल ते शोभून दिसतं. म्हणू शकतो. हे तर या लोकांना विचारा. तुम्ही क्रिकेटमध्ये तर आम्ही तुमचा रेकॉर्ड बघितला, जबरदस्त रेकॉर्ड आहे. तुम्ही कॅप्टनशिपमध्ये मॅच जिंकवली, सगळं काही केलं. परंतु राजकारणामध्ये तर तुमचा कुठलाच रेकॉर्ड नव्हता. 15 दिवस आधी तुम्ही पार्टी जॉईन केली आणि तिकीट घेऊन सरळ मैदानात उतरलात. नाही, बघा, तो रेकॉर्ड तर आत्ता बनेल ना. आधी तर आत्ता मी आलोय पॉलिटिक्समध्ये. आधी तर तसं क्रिकेटमध्ये सुद्धा जोपर्यंत तुम्ही टेस्ट मॅच मी खेळलो नव्हतो तेव्हा रेकॉर्ड बनला नव्हता. तर आता मी जेव्हा आलो आहे पॉलिटिक्समध्ये तर नवीन माणूस आहे. तर मी आता जसं रोज जात आहे, बघा, आज चौथा दिवस होता पार्लिमेंटमध्ये. तर मी इन्शाल्लाह शिकेन आणि तिथे रेकॉर्ड बनवण्याचा प्रयत्न करेन. तर मग इथेच येऊन तुमच्या प्रश्नांची पण क्रिकेटमध्ये तर तुमच्या हातामध्ये एकतर बॉल असायचा किंवा तुमच्या हातामध्ये एकतर बॅट असायची. तुम्हाला माहिती असायचं की कुठे कुठे फिल्डर हो. उभे आहेत. पण इथे तर काहीच माहित नाहीये. इथे तर लाखोंचं जग आहे. नाही, मी मोठा नशिबान आहे की जेव्हा मी क्रिकेट खेळायचो मला 5 लोक सिलेक्ट करायचे. तर इथे तर मला लाखो लोकांनी सिलेक्ट केलं आणि इलेक्ट केलं. तर मला वाटतं की जर त्या लोकांनी इलेक्ट केले तर मला हेल्प सुद्धा करतील आणि मी त्यांना नक्कीच हेल्प करेन आणि त्यांना मदत करेन. मुरादाबादशी तर तुमचं काही घेणं देणं नव्हतं. केवळ यामुळे की हैदराबादमध्ये राहता, त्यामध्ये बाद आहे आणि मुरादाबादमध्ये बाद आहे, त्यामुळे तर नाही तुम्ही कॅन्डिडेट नाही. बनला तिथले. यात घेणं देणं नक्कीच आहे. कारण तुम्हाला माहित नाही की 350 वर्षांपूर्वी जे हैदराबादचे एक रुस्तम खान होते, त्यांनी मुरादाबादला स्थिर केलं होतं. तर माझ्या मते जे काम सोडून गेले होते, मी समजतो की 350 वर्षानंतर मी ते काम करण्यासाठी आलोय. हे खरंच तुम्हाला खरंच हिस्ट्री आहे. खरंच काही चुकीची गोष्ट नाहीये. खरं आहे. पण 350 वर्षापूर्वींच्या गोष्टीची तुम्ही लोकांना आठवण करून दिली. गाडलेले मुर्दे उखडले यावेळी. हे गाडलेले मुद्दे तर नाहीच आहेत, दिसतच नाहीत कुठले मुद्दे. आपल्याला काहीतरी नवीन गोष्ट करावी लागेल. पण हे खरंय की इलेक्शनचं जेव्हा तुम्हाला तिकीट दिलं गेलं तेव्हा खूप जागी ट्राय करत होते. पहिल्यांदा विचार केला सिकंदरामधून लढू, मग म्हणाले की राजस्थान टोकमधून लढू, मग म्हणाले की UP मेरठमधून लढू, मग चला मुरादाबाद. सीट रिकामी मिळाली तर तिथूनच अझरुद्दीनला लढवा. नाही, मला इंटरेस्टमध्ये इलेक्शन लढण्याचा इंटरेस्ट तर नव्हता. जेव्हा मी भेटलो होतो तर मॅडमना मी म्हणालो होतो की कॅम्पेनिंग करेन. पण तिथे रीटाजी भेटल्या मला, रीटा मॅडम आताच्या. तर त्या म्हणाले की एकदम मला बघितलं आणि म्हणाले की आपल्या मुरादाबादकडून लढायचं आहे, UP कडून. तर मी म्हटलं मॅडम माझं इलेक्शन लढण्याचं काम नाही,
कारण जसं तुम्ही म्हणालात की मला कुठलाच एक्सपिरियन्स नव्हता, तर मी सुद्धा तेच केलं. म्हणणार होतो की माझ्याकडे काही एक्सपिरियन्स नाही, मी नाही करू शकत असं मी सांगितलं. पण अशी परिस्थिती झाली की मला लढावं लागलं आणि मग मी समजतो की मी नशीबवान आहे की तिथे गेलो आणि लोकांनी जेव्हा मी पहिल्यांदा गेलो तेव्हा मला खूप छान प्रेम दिलं आणि खूप चांगल्या प्रकारे वेलकम केलं. या सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सी आहेत जिथून तुमचं नाव येत होतं, या त्या कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत जिथे जास्त करून संख्या मुसलमानांची आहे. हो. मग तुम्हाला कदाचित यामुळे मुरादाबादमध्ये वोट मिळालं, कारण सगळ्या मुसलमानांनी एन ब्लॉक वोट दिलं अझरला. नाही, अशी काहीच गोष्ट नाही आहे. कारण जर तुम्ही स्टॅटिस्टिक्समध्ये पाहाल तर 60,000 आणि 70,000च्या मध्ये हिंदू वोट्स आहेत. तर मी समजतो की हे पहिल्याच वेळी तिथे एक सेक्युलर टाईपचं इलेक्शन लढलं गेलं होतं. कारण जे आधीचे लोक जितके जसं लोक म्हणत आहेत. जे एमपीज तिथे होते ते आधीचे ते सगळे एकदम असे लांब दाढीवाले असे मौलाना होते, ते सगळे तिथले एमपीज राहिलेत. नाही, आता थोडासा ट्रेंड चेंज झालाय. आता नवीन तरुण मुलं सुद्धा आहेत. तरुण मुलंच हवेत तरुण लोकांना. आणि तुम्ही खूप सारी आश्वासनं दिली आहेत मुरादाबादच्या जनतेला. मी आश्वासनं तर दिली आहेत, बोललो आहे इथे. तिथे खूप काळापासून मी जेव्हा मुरादाबादला गेलो होतो, जेव्हा समजत होतो की कारण पितळनगरी एक छानसं शहर आहे आणि लोक म्हणू लागले की इथे सगळ्यात जास्त फॉरेन एक्सचेंज इथूनच येतं इंडियाचं. तर मला वाटायचं की थोडीशी डेव्हलपमेंट झाली आहे तिथे सुद्धा. पण मी तिथे जेव्हा गेलो तेव्हा कुठलीच डेव्हलपमेंट नव्हती. इतकंच काय, पूर्ण यूपीमध्ये मी कॅम्पेनिंग सुद्धा केलं तिथे, कारण मी प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे गेलो तिथे कुठलाही विकास किंवा काय डेव्हलपमेंटचा बघितलं काही तुम्ही? संबंध तुमच्यासाठी नव्हता. तर पहिलीच वेळ असेल अशा प्रकारे गावागावामध्ये हो, जाणं. तिथे पॉवर्टी खूप आहे आणि इलेक्ट्रिसिटी, विजेचा खूप प्रॉब्लेम आहे आणि व्यवस्थित स्कूल्स नाही आहेत. आता मुलं इतकी, जसं की आता दिवसा ज्यावेळी कॅम्पेनिंग करायचो, इतकी मुलं पण ती काही कामच करत नव्हती. फक्त सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत फिरत असायची. तर मला वाटलं की जर ही मुलं इतकी चांगली, प्रत्येक मुलामध्ये एक टॅलेंट असतं, जर त्याला चांगली गोष्ट, जर तुम्ही वाचण्यासाठी काही चांगली जागा दिली आणि त्याला समजून सांगाल, तर मला वाटतं की प्रत्येक मुलगा चांगलं शिकू शकतो. बट तिथे कुठलंच विकासाचं काम झालेलं दिसलं नाही आणि हेल्थ सुद्धा व्यवस्थित नव्हती. कारण तुमचा विश्वास नाही बसणार की मी एकदा कॅम्पेन करत होतो तेव्हा 2-3 स्त्रिया मला म्हणाल्या की ऑलमोस्ट मला वाटतं 70-75च्या मधल्या वयाच्या असतील. म्हणू लागल्या की बाळा, तुम्हाला माहिती आहे की आम्ही कधी वीज पाहिली नाही आयुष्यात. आमचं वय आज 75-73 वर्ष आहे. तेव्हा मला खूप वाईट वाटलं आणि मला वाटलं की जेव्हा इंडिया इतकी पुढे गेली आहे, 21st सेंचुरीच्या सुद्धा पुढे निघून गेली आहे, तर मला वाटलं की प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक छोट्या परिसरामध्ये वीज तर असणं गरजेचं आहे. वीज असणं खूप महत्वाची गोष्ट आहे. पण अझरुद्दीन जसं साहेब, की तुम्ही इथेच बघा, इथे वीज नसेल तर आपण बसूच शकत नाही. प्रोग्राम सुद्धा झाला नसता. प्रोग्राम नाही होऊ शकत, सगळे काळे काळे दिसायला लागले. सगळे एकदम काळे. पण तुम्ही जी आश्वासनं दिली आहेत अशी वचनं तर नेता नेहमीच देत आले आहेत. जो कोणी व्यक्ती इलेक्शन लढण्यासाठी जातो तो म्हणतो तुम्हाला वीज देईन, तुम्हाला पाणी देईन, तुम्हाला सिवर देईन, स्कूल्स उघडेन, हॉस्पिटल्स उघडतील. तुमची देखील भाषणं मी ऐकलेत हो. इलेक्शनच्या दरम्यान. तुम्ही सुद्धा हीच एकदम नेत्यासारखी वचनं दिलीत, परंतु पूर्ण करणार की नाही? इंशाल्लाह मी तर पूर्ण प्रयत्न करेन की मी एक डिफरंट टाईपचा नेता आहे, कारण मी खेळाडू आहे. मला माहिती आहे की किती समस्या येतात. जेव्हा मी छोटा होतो तेव्हा मी खेळायचो, तेव्हा मला सुद्धा खूप प्रॉब्लेम्स होत होते. तर इतकं सोपं नव्हतं खेळणं कधी. कित्येकदा तर असं व्हायचं की मी एक 8-10 मैल तर मी पायी चालत होतो ग्राउंडला, त्या ग्राउंडवर पोहोचण्यासाठी. त्याच्यानंतर तर सगळ्यात अवघड होतं की प्रॅक्टिसनंतर घरी जेव्हा मी जायचो, तिथे 5-6 किलोमीटर चालावं लागायचं. तर मला वाटलं की आता इंडिया इतकी पुढे गेली आहे, तर जी मुलं आहेत, आता माझ्या मते माझी जशी जी मेहनत होती ती आजकालच्या मुलांमध्ये करणं नाही वाटत मला, की तुम्ही लोक करू शकाल, नाही करू शकाल, बट जर करू शकाल तर खूप चांगलं आहे. बट मला आणि सध्या वाटतं की आजकाल इतकं चांगलं मोड ऑफ ट्रान्सपोर्ट झालंय. छोट्या मुलांकडे बाईक असतात सध्या. आमच्या तर सायकल सुद्धा नशिबात नव्हती. तर तुम्ही म्हणतायत की या बदललेल्या काळामध्ये हो, खरंय. एक बदललेला नेता अझरुद्दीन मुरादाबादच्या जनतेला मिळालाय आणि तुम्ही वचनं पूर्ण इंशाल्लाह करा. पूर्ण प्रयत्न करेन, कारण मी पब्लिकने मला निवडलंय आणि मला वाटतं की माझी एक मॉरल आणि एकदम रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मी त्यांचं काम करावं. चला तर मग मुरादाबादची जनता तुमचं म्हणणं ऐकून खूप खुश होतील. आपण एका नक्कीच. ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर जेव्हा परत येऊ तेव्हा अझरुद्दीन यांना विचारू त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल, पर्सनल लाईफ बद्दल, ज्याच्याविषयी खूप सारे इंटरेस्टिंग प्रश्न आहेत एका ब्रेक नंतर. अझर साहेब, तुम्ही जेव्हा वचन देता ना की तुम्ही वीज द्याल, तेव्हा लोक म्हणतात की बिजली तर तुमची वाईफ आहे. ते मी खूप चांगली गोष्ट आहे. ज्या अझरुद्दीनने 156 कॅच पकडून वर्ल्ड रेकॉर्ड क्रिएट केला, हो. त्याला आता संगीता बिजलानीने कॅच केलंय. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत मोहम्मद अझरुद्दीन. अझरुद्दीन ज्यांनी क्रिकेटच्या मैदानात आपल्या बॅटने, आपल्या बॉलिंगने, आपल्या फिल्डिंगने अनेक प्रकारचे कमाल दाखवले. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये मोहम्मद अझरुद्दीन यांच्यावर आरोप आहे की हे केवळ आपल्या पत्नीचं म्हणणं ऐकतात.
अझर साहेब, तुम्ही मुरादाबादचे लोक, तुम्ही जेव्हा वचन देतात ना की तुम्ही वीज द्याल म्हणून, तर लोक म्हणतात की बिजली तर तुमची वाईफ आहे. ते मी खूप खूप चांगली गोष्ट आहे की कारण की त्यांनी सुद्धा खूप कॅम्पेनिंग आणि त्यांनी खूप चांगलं कॅम्पेनिंग केलं आणि त्यांचा सुद्धा बराच हात आहे माझ्या विजयात, कारण त्या खूप चांगल्या चांगल्या जागी गेल्यात आणि त्यांनी सुद्धा तीच वचनं दिली जेव्हा सुद्धा त्या जायच्या विजेसारख्या. तर चांगलंच आहे, वीज तर येईलच तिथे. तर लोक हेच विचारतायत की तुमच्या आयुष्यात तर वीज आली, हो, पण मुरादाबादमध्ये वीज कधी येणार आहे? ती तर येईल नक्कीच इन्शाअल्लाह. 4-5 वर्षात तर आमचा प्रयत्न हाच राहिलाय की प्रयत्न तर करेन लवकरात लवकर यावी. आता बघा, जसं की जेव्हापासून मी एमपी झालो आहे तिथे 10 ते 12 तास लाईट बंद असायची. आता केवळ फक्त 6 तासच झाली आहे. एका आठवड्यात एवढं काम. तर पुढे जाऊन तर काम होईलच नक्की. पण हे खरं आहे की असं ऐकलंय की तुमचं जे हृदय आहे त्यामध्ये धडधड तर तुमची आहे, पण ताबा संगीता बिजलानी यांचा आहे. नाही, असं असं काही नाहीये. मी त्यांचं म्हणणं ऐकतो, असं नाही की ऐकत नाही. बट त्या ऑल्वेज कंप्लेंट करत असतात की मी त्यांचं म्हणणं ऐकत नाहीये. इथे उलट होतं इथे. जसं की त्यांची कंप्लेंट आहे की मी त्यांचं कधी ऐकत नाही आणि माझी मर्जी असेल तर मी तसंच नाही, करतो. पण तुम्ही तर पब्लिकला सांगा की तुम्ही तर ऐकता, तुम्ही तर एकदम मी म्हणालो ना वाईफच्या की मी नाही म्हणण्याप्रमाणे. म्हणत आहे की मी नाही ऐकलो. मी म्हणतोय नक्कीच ऐकतो. जी गोष्ट ऐकायला पाहिजे नक्कीच ऐकू. गोष्ट जी आर्ग्युमेंट होईल ती नंतर होईल कधी. आर्ग्युमेंट होते का तुमच्यात कधी? खूप कमी. तुम्ही नेहमी सरेंडर करून टाकता. अरे ऑलरेडी. स्त्रीच्या समोर पुरुष नेहमी सरेंडरच असतो. तुम्हाला तर माहितीच आहे. कारण की जे तुमचे लहानपणीचे मित्र आहेत, काही असे लोक ज्यांच्याशी मी बोललो, त्यांच्याबरोबर तुम्ही लहानपणी सायकल चालवायचा. हो. ते असं म्हणतात की अझर एक एकदम साधा सरळ मुलगा होता. याला फक्त माहीत होतं क्रिकेटचं मैदान, नमाज आणि घर. अजून सुद्धा असंच आहे. मी तर सरळच आहे एकदम. बघा तुमच्या समोर बसलोय. पण ते म्हणाले की मी काहीच चेंज नाही. जेव्हापासून माझ्या नेचरमध्ये तर काहीच चेंज नाहीये. माझे अजून लोक सुद्धा जे लोक पहिल्यापासून जे माझे मित्र आहेत ते म्हणतात की तुम्ही जसे होतात तसेच आहात. नाही, ते म्हणतायत की जेव्हापासून संगीता अझरच्या आयुष्यात आली तर त्यांच्यात स्टाईल आली. त्यांची फॅशन बदलली, त्यांची कपडे घालण्याची पद्धत बदलली, त्यांचे लुक्स बदलले, चांगली हिरो गोष्ट बनले. आहे. हिरो तर मी जर हिरो झालो असतो तर फिल्ममध्ये असतो. जर हिरो बनायचं असतं तर फिल्ममध्ये असतो. बट नाही ठीक आहे. मी पण शिकलो त्यांच्याकडून सुद्धा शिकलो. जे बघा ॲक्टर्स असतात त्यांच्यासाठी वेगळे डिझायनर्स असतात. त्यांचे प्रत्येक वेळी त्यांना माहीतच असतं की काय करायचं काय नाही. तर मी त्यांच्याबरोबर नक्कीच शिकलो आणि मी सुद्धा त्यांना शिकवलंय खूप. त्यांनी तुम्हाला काय शिकवलं? अ, त्यांनी शिकवलं की जसं मी आधी तर स्टाईल म्हणू शकतो जरा थोडी स्टाईल वगैरे आणि थोडीशी कपडे घालण्याची पद्धत आणि मी सुद्धा त्यांनी सुद्धा माझ्याकडून खूप काही शिकले आहेत. तुम्ही काय शिकवलं? मी त्यांना एकच गोष्ट शिकवली फक्त एकच गोष्ट त्यावेळी मी म्हणायचो की सिली पॉइंटला त्या प्रत्येक वेळी विचारायचं की तुम्ही कुठे थांबला? तर मी म्हणायचो सिली पॉइंटलाच थांबलोय. एकच गोष्ट पुरेशी आहे. म्हणून पण हे खरं आहे की त्यांच्या येण्यानंतर तुमच्या आयुष्यात तऱ्हेतऱ्हेचे बदल झाले? नाही, मला नाही वाटत की काही असे जास्त बदल झाले आहेत. क्रिकेट खेळायचो तर तेच सेम होतं थोडंसं. आय मीन क्रिकेट गेम जास्त पुढे जाऊ लागला आणि टेलिव्हिजनवर पण जास्त त्यावर येऊ लागला. कारण 93 किंवा 94च्या नंतर जास्त गेम इंडियाची गेम जे पण चॅनल्स होते, मोठे-मोठे चॅनल्स येऊ लागले. त्याच्यामुळे गेम थोडासा अजून चांगला येऊ लागला आणि लोक बघत होते की ठीक आहे आता टीव्ही पण जास्त बघता येईल. हेही खरं आहे की तुम्ही थोडेसे शाय होता, लाजाळू होता, कमी लोकांशी भेटीगाठी करायचा. मग तुम्ही जास्त लोकांना भेटायला सुरुवात केली. मी अजून देखील लाजाळू आहे. अजून देखील खूप कमी लोकांना भेटतो. खूप अजून सुद्धा आता खूप तर कमी तुम्ही जसे मित्र होते माझे खूप मित्र आहेत. जे असायचे त्यांनाच भेटायचो. कारण खेळायच्या वेळी इतका वेळ मिळतच नव्हता तिथे जास्त कारण ग्राउंडमधून रूममधून फंक्शन जेही व्हायचं तिथेच फक्त व्हायचं. काय कारण होतं की तुम्ही एका फिल्म स्टारशीच लग्न केलं? हे बघा, मला वाटतं की मी जेव्हा लहान होतो, तुम्हाला एक किस्सा मी सांगतो. माझी मम्मा तिने मला बोलावलं आणि ती म्हणाली, की "बाळा, आता तू काहीतरी घेऊन ये जाऊन अ, अ, ते बाजारातून." तर मी आणायला गेलो आणि तर मला मी मी आजोबांबरोबर राहायचो आणि मला सिनेमा वगैरे बघायची मनाई होती. आम्हाला ते अलाउड नव्हतं. तर मला शोले पिक्चर नुकताच रिलीज झाला होता तिथे. एका जागी डायलॉग येत होते, तर मी तिथेच थांबून ऐकू लागलो. तर मम्माने पाठवलं, नोकराला पाठवलं, म्हणाले, की "बघ इतक्या वेळापासून काय चाललंय?" तर मला माहीत सुद्धा नव्हतं, की तो माझ्या समोर आलाय, नोकर आलाय, पुढे गेलाय आणि मग परत सुद्धा निघून गेलाय तो. मी असा विचारच केला नव्हता, की का आलाय, काय झालं? बट मी जेव्हा परत गेलो, तर माझी चांगलीच मारपीट झाली. मी म्हटलं, की "मग इतक्या लांब कशाला जा, इथेच असू दे." मग आईने जो सिनेमा बघितल्यामुळे तुम्हाला मार दिला हो. होता. मग तुम्ही सिनेमा करणारीलाच घरी घेऊन आलात. म्हणू शकता असं. चांगली गोष्ट आहे. आणि मी संगीताजींचा एक इंटरव्ह्यू वाचला, ज्यामध्ये त्या म्हणाल्या, की पहिली जी भेट झाली,
जेव्हा ॲड फिल्म तुम्ही दोघांनी एकत्र केली, तेव्हा त्यावेळेस तुमच्यात काही खास मैत्री, काही खास प्रेम नव्हतं झालं? नाही, त्यावेळी तर मी एकदम यंग होतो. आता जसं की तुम्ही म्हणालात, की एकदम शाय मुलगा होतो मी. एकदम शाय होतो त्यावेळी. परंतु त्या म्हणाल्या, की हळू-हळू वृत्तपत्रामध्ये इतक्या बातम्या छापू लागल्या, मीडियामध्ये पुन्हा-पुन्हा छापू लागलं, की अझर आणि संगीताचा रोमान्स चालू आहे, तर त्याच्यामुळे थोडा रोमान्स सुरू झाला. अजून जास्त झालं सर. हो. मला वाटतं, की मीडियाने जास्त हेल्प केली त्यामध्ये. अच्छा, तुम्ही म्हणताय, की काहीतरी मनामध्ये होत होतं. मीडियाने त्या गोष्टीमध्ये जास्त भर घातली. जास्त भर घातली. जनतेला विचारत जे लोक प्रश्न विचारू इच्छितात अझरुद्दीनला. हो, तुम्ही अझरजी, जेव्हा तुम्ही संगीताजींच्या प्रेमात पडलात आणि तुम्हाला त्या आवडायला लागल्या, तेव्हा तुमचं खेळात लक्ष लागत नव्हतं. नाही, अजिबात नाही. कधी नाही. तुम्ही बघू शकता माझा रेकॉर्ड. तुम्ही लावून बघू शकता रेकॉर्ड जे स्टॅटिस्टिक्स असतील तुम्हाला स्वतः लक्षात येईल. त्यावेळी किती स्कोर, किती 100 झाले, किती मॅचेस जिंकल्या. कारण मी परत कॅप्टन झालो. मी कॅप्टन्सीमध्ये 97 मध्ये मला 96 मध्ये मला काढलं गेलं होतं. त्याच्यानंतर मी परत कॅप्टन झालो. 2 वर्ष होतो आणि त्या दरम्यान मी 8 की 10 टुर्नामेंट जिंकलो. बट माझं एकच दुःख आहे, की मी वर्ल्ड कप जिंकलो नाही. बस ते एकच मला रिग्रेट असेल जर क्रिकेटमध्ये असेल तर. कुणीतरी नाही. एक कोणीतरी मला म्हटलं होतं, की ज्या अझरुद्दीनने 156 कॅच पकडून वर्ल्ड रेकॉर्ड केला होता, हो. त्याला आता संगीता बिजलानीने कॅच केलंय. खरी गोष्ट आहे. जेव्हा रिसर्च करत होतो, तेव्हा मला हे सुद्धा समजलं, की तुम्हाला जुनी फिल्मी गाणी खूप आवडतात, खास करून सॅड सॉन्ग्स. थोडीफार आवडतात. आधीची जी गाणी होती त्यात जास्त मीनिंग होतं. आजकालच्या गाण्यामध्ये तर खूप कमी मीनिंग असतं. तुम्ही आणि आधीपासूनच तेव्हा बघा तर छोटे-छोटे टेप रेकॉर्डर होते. आधी तर टीव्ही नव्हताच, काहीच नव्हतं. आम्ही तर तेच ऐकायचो. जास्त करून तीच गाणी यायची. आता तीच गाणी डोक्यात राहिली. आणि संगीताला ही अशी गाणी अजिबात आवडत नाही. अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे मी लावतच नाही अशी गाणी. मी स्वतःच मग तुम्ही त्यांच्या आवडीची गाणी लावता, की तुमच्या आवडीची? नाही, आजकाल गाणी अजिबात लावत नाही. जेव्हापासून पॉलिटिक्समध्ये आलोय कुठलंच गाणं नाही. दुसरं हे गाणं फक्त एक गाणं डोक्यामध्ये येतं, की काही ना काही लोकांसाठी करावं. जास्त करून लोकांबद्दल हाच विचार करत असतो मी. तुम्ही खूप अवघड दिवस पाहिलेत आणि तुम्ही एक अशी वेळ होती, की तुम्ही एका बँकमध्ये काम करत होता. ₹800 तुमचा पगार असायचा आणि त्यावेळेस तुमचे बरेचसे मित्र होते, ज्यांच्याबरोबर तुम्ही क्रिकेट खेळायचा, ज्यांच्याबरोबर तुम्ही सायकलवर जायचा. अशा लोकांशी आज देखील तुमची भेट होते, बोलणं होतं? हो, नक्कीच भेटतो. मी जे जुने मित्र आहेत ते सुद्धा कधी जेव्हा मी हैदराबादला जातो तेव्हा कधीही भेटतो. पण थोडे मित्र बाहेर गेली आहेत, थोडी इथेच काम करतात. तर मला खूप छान वाटतं त्या लोकांना भेटून. कारण मला आठवते की माझे मित्र जेव्हा मी त्यांच्याबरोबर दररोज जो आमच्या कॉलेजमध्ये होता, स्कूलमध्ये होता, खूप सारे मॅचेस त्यांच्याबरोबर खेळलो आणि त्यांच्याबरोबर मी जायचो. तेही कॅम्पेनिंग करायला आले होते. मला खूप आनंद झाला होता. त्यांचं नाव पवन घरच्या कुमार आहे. लोकांची काय इच्छा होती? तुम्ही क्रिकेटमध्ये मन लावावं, की अभ्यासामध्ये मन नाही, लावावं? मला कधी कोणी घरी घरी थांबवलंच नाही कारण मी तर एक चांगला क्रिकेट खेळायचो तर प्रत्येक वेळी एन्करेज करायचे. कारण मला खूप अशा अशा जागा आठवतात, की पप्पा जेव्हा आम्ही लोक निजाम कॉलेजमध्ये मॅच खेळायचो, त्यांच्या ऑफिसचा रस्ता सुद्धा तोच होता. तेव्हा कधी ऑफिसमधून कॉलेज समोरून जात असायचे तर बघायचे, की तर आमची निजाम कॉलेजची बॅटिंग सुरू झाली असेल, तर ते तिथेच येऊन बघायचे अर्धा दिवस मॅच बघायचे. मग ऑफिसला जायचे आणि जे ग्रँडफादर होते माझे आजोबा, तर ते प्रत्येक वेळी मॅच बघायला यायचे. तर जशी तुम्हाला एन्करेजमेंट मिळाली होती, तुम्ही तुमच्या मुलांना एन्करेज करता क्रिकेट नक्कीच खेळण्यासाठी? एन्करेजमेंट देतो. मी कधी कोणाला फोर्स करत नाही कारण मी त्यांना मुलांना हेच सांगितलं, की जर तुम्ही लोक छान इंटरेस्टने खेळाल तर हा गेम खेळाल. जर इंटरेस्ट नाहीये, जर मी खेळलो तर म्हणून फक्त असं नका खेळू, की पप्पा खेळले होते तर तुम्ही सुद्धा मी खेळू शकेन असं. पण तुमच्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि तुम्हाला चांगलं खेळायचं आहे तर तुम्ही नक्कीच तर खेळा. दोन्ही मुलं खेळतायत, चांगलंच कसे खेळतायत. खेळतात? कसे रेट करता तुम्ही दोन्ही मुलांच्या नाही, खेळाला? त्यांचा तर गेम एकदम वेगळा आहे. एक लेफ्ट हँडर आहे आणि एक राइट हँडर आहे. जो मोठा मुलगा आहे तो थोडासा अटॅकिंग प्लेयर आहे. कदाचित माझ्यापेक्षा चांगला होईल. आशा आहे मला. तुम्हाला वाटतं की ते देखील चांगले प्लेयर्स होतील एक दिवशी? हे तर त्यांच्या मेहनतीवर आहे बघा. मेहनत आणि कन्सिस्टन्सी जर स्कोर करत राहतील तर नक्कीच ते सिलेक्ट होतील. मग तुमची कोचिंग मिळते का त्यांना? हो, मी कोचिंग केली आहे. मी कोचिंग करत असतो. म्हणजे आम्ही थोड्या दिवसांमध्ये बघू रिझल्ट तुमच्या कोचिंगचा काय निष्कर्ष येतो. बघा, माझी कोचिंग तर बरोबर आहे. रिझल्ट त्यांचं काम आहे. मी त्यांच्या जागी जाऊन खेळू नाही शकत. बट खूप चांगलं शिकले आहेत ते लोक. शिकले आहेत चांगलं. काका, तुम्हाला रजत अंकल कसे वाटतात? रजत अंकल रजत अंकल खूप फिट झाले आहेत. माझ्यापेक्षाही फिट, माझ्यापेक्षा बारीक वाटत आहेत आता. माझं तर वेट वाढतच चाललंय. बट रजत अंकलचं वेट खूप कमी होतंय. त्यांनी खूप मेहनत केली आहे बघा तुम्ही. खूप छान सुंदर दिसतायत. मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचंय की तुमचा हा जो फिटनेस आहे, तुमची हो. ही जी चपळता आहे, तुमच्या चेहऱ्यावरची जी चमक आहे, त्याचं रहस्य काय आहे?
त्याचं रहस्य हेच आहे की मी स्वतःवर खूप कंट्रोल माझे हॅबिट्स जे फूड इटिंग हॅबिट्स आहेत ते तुम्ही जसं म्हणता ते खूप कंट्रोलमध्ये असतात आणि मी खूप ट्रेनिंग खूप केली आहे. खूप लोकांना माहिती पण नसेल की मी 100 मीटरसुद्धा रनिंग करायचो जेव्हा कारण मी माझं टायमिंग मोजलं आणि तेव्हा 100 मीटर मी 11.5 टू 11.6 सेकंडमध्ये मी 100 मीटर्स करायचो. तर मला वाटलं की लोकांना माहीत नव्हतं. तर त्यामुळेच मला मी नॅचरल फिटनेस तर माझ्यामध्ये होताच, पण त्याच्यावर खूप मेहनत करावी लागली. कारण तुम्ही कधी पाहिलं असेल तर मी जास्त काम करून मला आय मीन अशी गोष्ट निघाली, तर आता सांगतोय की मी कधीच मला क्रॅम्प्स आले नाहीत किंवा कधीच हॅमस्ट्रिंग किंवा कुठलीच गोष्ट पुल झाली नाही. फक्त थोडंसं बॅकमध्ये कधी-कधी दुखत असायचं. कारण हेच आहे की सुरुवातीपासून मी ट्रेनिंग करायचो. प्रत्येक माणसाला फिटनेस जो असतो तो लोक म्हणतात की आम्ही 10 दिवस, 15 दिवस फिटनेस करू. फिटनेस असा नसतो. फिटनेस असा आहे की एक आयुष्यभराची एक हॅबिट आपण बनवली पाहिजे. जर तुम्ही थोडे दिवस जर 15 दिवस सोडाल, तर 15 दिवस कराल आणि त्याचा काही फायदा होणार नाही. जसं की इंग्लिशमध्ये म्हणतात की फिटनेस इज अ लाईफ लाँग हॅबिट. तुम्ही तर लाईफ लाँग हॅबिट बनवली. तुम्हाला आम्ही फिट बघितलं. तुम्हाला आम्ही क्रिकेट जेव्हा तुम्ही खेळायचा तेव्हा सुद्धा कुठे मैदानावर पडलेलं, लागलेलं पाहिलं नाही. परंतु आजचे जे क्रिकेटर्स आहेत, आम्ही बघतो की त्यांच्यामध्ये जास्त करून खेळाडू दुखापत होऊन मैदानाच्या बाहेर बसलेले असतात. अ, थोडंफार आजकाल काय होतं, की इतकं क्रिकेट जास्त झालं आहे, की तर मला वाटतं, की लोकसुद्धा जर इंज्युअर्ड झाले, तर मग आता फॉर एक्झाम्पल जर तुम्ही 1 मॅच, 2 मॅच रेस्ट घेऊन मग खेळू शकला, तर तुमची इंजुरी ठीक होऊ शकते. तर मला वाटतं, की ते लोक जे कोणी आहेत ते प्लेयर्स असतात, अनफिटसुद्धा असतील तरी ते मॅच खेळतात. त्यामुळे इंजुरी ॲग्रिव्हेट होते आणि त्यांना असं वाटतं, की आपण 2 दिवस मॅचेससुद्धा नाही खेळलो, तर जर आपल्या जागी दुसरा कोणी प्लेयर आला आणि चांगला खेळला, तर आपल्याला पुन्हा सुरुवातीपासून स्टार्ट करावे लागेल. याचं कारण हे सुद्धा मी हेच म्हणेन, की जर तुम्ही चांगले प्लेयर आहात, तुमच्यावर सेल्फ बिलीफ आहे तुमचा, की तुम्ही चांगलं खेळता. जर तुम्ही इंज्युअर्ड झालात, तर मला वाटतं, की तुम्ही टीमला सांगितलं पाहिजे, की मी इंज्युअर्ड आहे, मी खेळू नाही शकत. कारण त्यामुळे टीमचाही बेनिफिट होईल आणि तुमचाही बेनिफिट होईल. आणि जसं की लोक आजकाल जे जास्त इंज्युअर्ड होत आहेत, ते मला वाटतं, की प्लेयर्स नी एक विचार केला पाहिजे, की जेव्हा त्यांना माहिती आहे, की एक चांगले प्लेयर आहात तुम्ही एक पूर्ण आणि कंटिन्युअसली इंडियन टीममध्ये खेळाल वर्षभर, तर तुम्हाला त्या हिशोबाने ट्रेनिंग करावी लागेल. कारण मला वाटतं, की कधी-कधी ट्रेनिंग कमी किंवा जास्त झाल्याने सुद्धा इंजुरी होऊ शकते. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता, की झहीर खानची इंजुरी तर आता ती तर एकदम झाली आहे समजा अनफॉर्च्युनेटली ते पडले आणि थोडंसं चुकीच्या पद्धतीने शोल्डरवर पडले ते त्यामुळे तशी इंजुरी तर तुम्ही सांगू शकत नाही, की जे दुसऱ्या इंजुरीज ज्या होतात ते तर तुम्ही स्वतःकडे बघून करू शकता. कोणते असे प्लेयर्स आहेत, ज्यांना तुम्ही एकदम फिट मानता? मी जेव्हा खेळायचो तेव्हा मला वाटायचं गसलोगी खूप फिट होते. गसलोगी, विव रिचर्ड्ससुद्धा खूप फिट होते आणि आता बघायला गेलं तर कपिल देव सगळ्यात फिट होते आणि मला वाटतं की ते खूप फिट होते आणि मला आठवतं की त्यांनी 94 मध्ये जेव्हा ते लास्ट मॅच खेळले होते, त्यावेळी जेव्हा रनिंग बिटवीन द विकेट्स करायचे तेव्हा आम्हाला आमच्याबरोबर एकदम बरोबरीने आमच्याबरोबर करायचे आणि प्लेयर्स बघा ऑस्ट्रेलियन प्लेयर्ससुद्धा बरेच फिट असतात. खूप चांगले फिट असतात. बट मला वाटतं की इंडियन टीममध्ये कैफ एक खूप चांगले फिट प्लेयर होते. बट अनफॉर्च्युनेटली त्यांना ती संधी जास्त आय मीन नाही दिला जात आहे. मला वाटतं त्यांना संधी दिली पाहिजे. आपण आणखी एका ब्रेकसाठी थांबणार आहोत आणि ब्रेक नंतर जेव्हा परत येऊ तेव्हा बोलणार आहोत अझरुद्दीनशी त्या आरोपांबद्दल जे त्यांच्यावर कित्येक वर्षांपासून लागत राहिले. 9 वर्षांपर्यंत तुमच्यावर विविध प्रकारचे आरोप लागत राहिले. मॅच फिक्सिंगचा आरोप लागला, कुणी अंडरवर्ल्डचा आरोप लावून टाकला, परंतु तुम्ही काहीही बोलला नाहीत. मला वाटतं की तिथे जी ती इन्क्वायरी झाली होती ती वन साइडेड इन्क्वायरी होती. आपकी अदालतमध्ये आज आपण जनतेच्या बाजूने खटला चालवत आहोत, प्रश्न विचारत आहोत क्रिकेटच्या जगातील स्टार आणि नवीन लोकसभेचे मेंबर मोहम्मद अझरुद्दीन यांना. आपकी अदालतमध्ये मोहम्मद अझरुद्दीन यांच्यावर आरोप आहे की ते आपल्या विरुद्ध छापल्या जाणाऱ्या बातम्यांवर शांत राहिले. अझर साहेब, आता तर तुम्ही पार्लमेंटमध्ये आहात, तुम्हाला खूप काही बोलण्याची संधी मिळेल. 9 वर्षांपर्यंत तुमच्यावरती विविध प्रकारचे आरोप लागत राहिले. मॅच फिक्सिंगचा आरोप लागला, कुणी तुमच्यावर अंडरवर्ल्डचा आरोप लावला, परंतु तुम्ही काही बोलला नाहीत. मला क्लॅरिफिकेशन देण्याची गरज नव्हती कारण हे काही आरोप नव्हते आणि जे तुम्ही बघताय की माझ्या अगेन्स्ट कुठल्या एजन्सीची कुठलीच केस नाहीये. तर आता मी त्याच्याबद्दल त्यांचे प्रश्न देण्यात काय अर्थ आहे? मला वाटतं की त्यांचे प्रश्न देण्याची काही गरजच नाहीये. जेव्हा माझ्यावरती कुठली केसच नाही. मी बोर्डाच्या अगेन्स्ट ती केस टाकली आणि त्यांनी बॅन केलं. तर माझ्या अगेन्स्ट काही एजन्सीची केस नाहीये ना कोणालाच पण तुम्ही जी प्रॉब्लेम केस नाहीये. केले त्यावर तर तुम्ही जो लाईफ टाइम बॅन लावलाय क्रिकेटमध्ये हो. त्याला तर चॅलेंज केलंय हो, ना. नक्कीच, कमीत कमी नक्कीच. ते जनतेला सांगितलं पाहिजे की काय नेमकं तुम्ही चॅलेंज केलं आणि का मी चॅलेंज हेच केलं. चॅलेंज केलं की जो बोर्डाने डिसिजन घेतला, जी केस
केली आहे, त्यांचे जे रूल्स आहेत ते अजिबात रूल्स फॉलो नाही केले आणि नॅचरल जस्टिस जे असतं तर ते अजिबात फॉलो नाही केलं आणि त्यांनी संधीच नाही दिली मला की मी प्रूव्ह करेन. फक्त एक लेटर आलं होतं की तुम्ही जर स्वतःला प्रूव्ह करू शकाल की इनोसंट आहात तर लेटरमध्ये सांगा मला. तर लेटरमध्ये मी लिहून देऊ शकतो. बट कोणी स्वतःला जोपर्यंत तुम्ही लोकांशी बोलणार नाही, प्रूव्ह नाही होऊ शकाल तुम्ही. तर मला वाटतं की तिथे जी इन्क्वायरी झाली होती ती वन साइडेड इन्क्वायरी होती. जे की मला वाटतंय. परंतु खूप सारे लोक होते त्यामध्ये जे कमिटीमध्ये होते, हो. जे म्हणाले आज कमल मुरारे यांचं मी आज हो. वक्तव्य पाहिलं ते असं म्हणतायत, साहेब अझरुद्दीनच्या विरोधात जे बॅटिंगचे मॅच फिक्सिंगचे चार्जेस लागले होते ते योग्यच नव्हते. आता त्यांनी बॅन काढून टाकला पाहिजे. त्यांनी त्यांचं जे लेटर जे बोर्डला गेलं तेव्हा इन्क्वायरीच्या वेळी जे 3 लोक होते ते हे होते, मिस्टर मुथिया होते आणि रामप्रसाद होते. तर मला वाटतं की रामप्रसाद तर कदाचित ते सुद्धा काहीतरी हॉस्पिटलमध्ये त्यांची तब्येत ठीक नव्हती, तर त्यांनी सुद्धा वक्तव्य दिले की असं व्हायला नको होतं. बट माहीत नाही त्यांनी त्यावेळी असं का केलं मला माहीत नाही. पण कमल मुरार साहेबांनी त्यावेळीच लेटर लिहिलं होतं की तुम्ही लोक इतकी घाई का करत आहात? तुम्ही केसमध्ये तरी आम्ही पूर्ण इन्व्हेस्टिगेशन तुमच्या बाजूने व्यवस्थित करा आधी आणि त्यानंतर करा केस. तर मला वाटतं की खूप लोकांनी बोर्डने त्यावेळी खूप घाई केली आणि जे देखील झालं की नशिबाची गोष्ट आहे. बट मी आज की कुणालाच कधीही ब्लेम करणार नाही कारण जे काही असेल नशिबात चांगलंच असेल आणि माझी केस चालू आहे तर इन्शाल्लाह केस झाल्यानंतर समजेल. केस तर बघा आता कोर्टामध्ये जेव्हा केस येते तेव्हा खूप काळ हो. चालते. पण पब्लिकच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न येतात की साहेब तुमचे जे कोलिग्स होते, जे बरोबर काम मनोज प्रभाकर होते, अशा लोकांनी वेगवेगळे आरोप केले, असे लोक पब्लिकच्या समोर येऊन म्हणाले. नाहीतर बघा प्रत्येक माणसाचं त्याचं तोंड नाही बंद करू शकत ना. त्याचं मी काही नाही करू शकत. आता कुणी कुणाच्याही विरुद्ध बोलू शकतो काही. आज कुणीही तुम्ही इथे पब्लिकमधलं सुद्धा बोलू शकतं की तुम्ही असं नाही केलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही प्रूव्ह नाही करत तर कोर्टामध्ये केस चालू आहे तर त्याच्याबद्दल जास्त आता तर मी तितका त्याच्याबद्दल विचार सुद्धा करत नाही. पण त्यावेळी विचार करायचा त्रास होत होता. नाही, आधी 1-1.5 वर्षापर्यंत असं चांगलं नव्हतं वाटत. बट त्याच्यानंतर मी यूज्ड टू झालो. बट मी विचार केला की नशिबाची गोष्ट आहे. बट मी पेशन्स खूप जास्त आहे माझ्यामध्ये. तर पेशन्स जो असतो तो शेवटी यश त्यामुळेच मिळतं. कारण जेव्हा इलेक्शन झालं तेव्हाही मी पाहिलं नरेंद्र मोदी जेव्हा मुरादाबादमध्ये कॅम्पेन करण्यासाठी गेले, तेव्हा त्यांनी हाच प्रश्न उचलला की एक माणूस ज्याच्यावर असे आरोप लागलेत, ज्या माणसाने देशाच्या विरुद्ध काम केलंय, त्याला तुम्ही कसं वोट देऊ शकता? पब्लिकनं तर दिलं आहे वोट. तर पब्लिक विचार करूनच वोट देते ना आणि आजकालची पब्लिक तर जर मला वाटतं जर असं काही असं असतं तर पब्लिकने तर नक्कीच वोट तर अजिबात दिलं नसतं मला. कारण पब्लिकला माहिती आहे काय बरोबर आहे आणि काय नाही आहे आणि 3 लाख वोट मिळवणं सोपी गोष्ट नाही आहे. ही गोष्ट खरी आहे की हे तर आपल्या इथे म्हटलं जातं की ही पब्लिक आहे, ही सगळं हो, जाणते. करेक्ट. हो, बरोबर म्हणतात. पण तुम्ही कधी क्रिकेट कंट्रोल बोर्डच्या अध्यक्षांना, शरद पवार यांना भेटून एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न हो, केला? मी एक्सप्लेन केलंय. खूप वेळा एक्सप्लेन केलंय मी. पण बघा मला वाटतं की सगळ्यात मोठा विजय तिथे झाला जेव्हा 2016 मध्ये बोर्डने सर्व कॅप्टन्सना फेलिसिटेट करायचं होतं. तेव्हा मला सुद्धा बोलावलं. तर मी बोर्डकडून जर बोलावणं आलं असतं जर काहीच असं चुकीचं झालं असेल तर जर असं काही चुकीचं असतं, मला वाटतं तर बोर्डाने मला बोलावलंच नसतं. तर मला बोर्डाने बोलावलं आणि सगळ्या पूर्ण कॅप्टनच्या समोर मला फेलिसिटेट केलं. तर मला खूप आनंद झाला. खूप छान वाटलं आणि खुश झालो की ॲटलीस्ट बोर्ड आपली चूक तिथे मान्य करतोय, असं मला वाटतं. बोर्डाने चूक मान्य केली, परंतु तुमच्यावर जो बॅन लावला होता तो नाही काढला. नाही ते तर केस तर चालू आहे ना, तर केस तर चालू आहे कोर्टामध्ये. तर केस आहे तर इन्शाल्लाह ते तर होईलच. आणि आता जी डिमांड आली आहे की हा बॅन काढून टाकला पाहिजे, तुम्हाला वाटतं की याचा काही परिणाम होईल आता? मोहम्मद अझहरला देशाच्या जनतेने इलेक्ट करून पार्लमेंटमध्ये पाठवलंय. नाही हे तर माहीत नाही कोर्टामध्ये जाईल, जे होईल ते निर्णय तेच असेल. तर आता त्यापेक्षा वेगळं मी काही बोलू शकत नाही कारण केस जी कोर्टात आहे त्याच्याबद्दल मी जास्त काही बोलणं सुद्धा इतकं चांगलं नाही. तुम्हाला या गोष्टीचं वाईट नाही वाटत की तुमच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्याचा वापर इंडियन क्रिकेट टीमच्या चांगल्यासाठी होऊ शकला असता? अझरुद्दीन एक चांगले कोच होऊ शकले असते. नाही, नक्कीच होऊ शकला असता. मला असं वाटायचं की मी अजून 1-2 वर्ष आणखी जास्त चांगलं आणखी खेळू शकलो असतो. पण कारण मी जेव्हा मी 2000 मध्ये जेव्हा झालं होतं, मी एकदम सुप्रीमली अतिशय फिट होतो मी. कारण मी फिटनेसवर जास्त लक्ष दिलं होतं आणि मी ॲक्चुअली ऑलमोस्ट यंग प्लेयर्सच्या बरोबर 80-90% तरी अ, करू शकत होतो मी. म्हणजे करू शकत होतो मी. बट असं झालं नाही. बट कदाचित पुढे असं होऊ शकतं की प्लेयर्स मला फोन करतात आणि बोलतात कधी काही चूक झाली तर विचारतात. तर मला आनंद होतो सांगण्यात की मी कधी मागे हटत नाही. टिप्स देता तुम्ही प्लेयर्सना? कधी-कधी देत असतो. कोण सगळ्यात जास्त फोन कोण करतं? नाही, येत असतात खूप जण. मी नाव नाही घेऊ शकत. प्लेयर्स आहेत. पण तुम्हाला या गोष्टीचं वाईट वाटलं असेल की तुम्ही 99 टेस्ट खेळलात आणि 100वी नाही खेळू शकलात. नाही, मला तर वाटतं हा देखील एक रेकॉर्ड आहे 99 टेस्ट मॅच.
आजकालच्या काळात 99 तर कोणी आउट नाही होणार. टेस्ट मॅच जर 99 टेस्ट मॅच असेल तर बघा आता एखादी टेस्ट मॅच खेळून म्हणतील की आता तुम्ही आता बाहेर व्हा. जर असं नाही झालं तर मी समजतो की मला वाटतं की हा एक रेकॉर्ड आहे. 99 कदाचित याला ब्रेक करणे खूप अवघड असेल. तुम्हाला विचारायचंय बोला. सर, जेव्हा तुमच्यावर क्रिकेटसाठी इंटरनॅशनल बॅन लागला होता खेळण्यासाठी, तर सर तुम्ही मग त्या गोष्टीवरून कसं रिकव्हर केलं? तुमच्या लाईफवर कसा इफेक्ट पडला सर त्या गोष्टीचा? नाही, इफेक्ट हाच पडला की बॅट आणि चेंडूला हात नाही लावू शकत. बस हाच इफेक्ट झाला, आणखी काही इफेक्ट नाही झाला. बट वाईट वाटलं की असं झालं, बट असं व्हायला नको होतं. जेव्हा माझी चूक त्यामध्ये काहीच नव्हती. बट जे असं झालं ती नशिबाची गोष्ट आहे. असं झालं, पण मी खूप पेशन्स ठेवले आणि मी असे चांगल्या पद्धतीने एकदम वागलो मी एकदम, आणि मी कधी कोणाला ब्लेम नाही केलं. जरी असं वाटलं तर मी सुद्धा कोणाच्या अगेन्स्टमध्ये काहीतरी बोलू शकतो. बट आपली जी लढाई असते ती आपणच लढली पाहिजे. आता जेव्हा तुम्ही जिंकाल तेव्हा असं वाटेल की तुम्ही काहीतरी स्वतःकडून सुद्धा केलंय. ही गोष्ट खरी आहे की तुमच्या जागी जर दुसरा कोणी असता तर खूप बोलला असता. हो. आणि हाच प्रश्न पुन्हा पुन्हा माझ्या डोक्यात येतो की तुम्ही का नाही बोललात? तुम्ही ठरवलं तर तुम्ही त्यांचा धज्जा उडवू शकला असता. बघा, जेव्हा माझ्या अगेन्स्टमध्ये तर जी चूक झाली तर मी दुसऱ्यांबद्दल का बोलू? मी जेव्हा एखादी गोष्ट मला वाटते की माझ्या अगेन्स्टमध्ये चुकीचं झालं तर मी तुमच्या दुसऱ्याबद्दल काही बोलण्याचे काही त्यात फायदाच नाही होणार. त्यामध्ये काय आणखी जास्त कॉन्ट्रोवर्सी झाली असते. आणि माझं जे अपब्रिंगिंग होतं ते एकदम डिसेंट प्रकारचं अपब्रिंगिंग होतं. तर मला वाटतं की माझी लढाई स्वतःच लढली कित्येकदा असं पाहिजे. नाही वाटत लोकांना की हे शांत आहेत, गप्प आहेत, बोलत नाहीयेत, तर कदाचित काही चूक केली असेल. नाही, असं तर नाही वाटत. मला वाटतं की अजून देखील लोक कधी जेव्हा एअरपोर्टवर जातो तेव्हा लोक अजून देखील मला म्हणतात की आता तुम्ही परत क्रिकेट कधी खेळणार? तेव्हा मला खूप आनंद होतो की मला माहिती आहे की मी आता क्रिकेट खेळू शकत नाही. पण तरी सुद्धा लोक हे मानतात की मी अजून देखील या वयात क्रिकेट खेळू शकतो. मला खूप आनंद होतो आणि मी लोकांचा खूप आभारी आहे की अजूनही बघा, असं. तुमचा हा जो रेकॉर्ड आहे, ज्यावेळेस हा बॅन लागला त्यावेळेस तर सगळ्यात उत्तम रेकॉर्ड होता. सगळ्यात जास्त मॅच तुम्ही जिंकवल्या होत्या, सगळ्यात जास्त वनडे तुम्ही जिंकवले होते, सगळ्यात जास्त कॅच तुम्ही घेतले होते. हो. 3 पहिल्या मॅच मध्ये 3 सेंचुरीज मारल्या, तेव्हा वंडरफुल रेकॉर्ड होता. आणि यामध्ये आणि अशा वेळी जेव्हा तुमच्यावर बॅन लागला तेव्हा करिअर एकदम हो. पीकवर होतं. अशा वेळी जेव्हा बॅन लागला, अशा वेळी जेव्हा या प्रकारचे मॅच फिक्सिंगचे आरोप लागले होते, तेव्हा त्रास तर होतच असेल. एखाद्याला वाटत नाही का की सगळ्यांना जाऊन सांगून टाकूया सत्य काय आहे? नाही, सत्य तर माहितच आहे लोकांना की सगळ्यांना माहिती आहे की सत्य काय आहे ते. तुम्ही बघा दुसऱ्या प्रत्येक कंट्रीजमध्ये तुम्ही जी इन्क्वायरी झाली होती जी होती ती त्यात काहीच तर नाही. थोडंसं जास्त UN क्राय झालं होतं. मीडियाचं प्रेशर सुद्धा जास्त होतं. आणि माहित नाही आपले जे बोर्ड प्रेसिडेंट होते ते मुथिया साहेब, त्यांच्या डोक्यात काय होतं मला माहित नाही. तुम्हाला कधी या गोष्टीची गरज नाही वाटली की तुम्ही सुद्धा मीडियासमोर जावं आणि सत्य हो, सांगावं? मी सांगितलं होतं त्यांना. जेव्हा मी नंतर भेटलो होतो मुथिया साहेबांना, मी त्यांना सांगितलं की मी म्हणालो होतो की जे केलं ते चुकीचं केलं. तर ते म्हणाले की जास्त प्रेशर होतं, असं झालं, तसं झालं. तर मी त्यानंतर बोललो नाही त्यांच्याशी. आणि कधी जनतेच्या समोर येऊन मीडियाला सांगण्याचा प्रयत्न केला? नाही, गरज नव्हती, कारण मला माहिती आहे की हे बरोबर आहे. मी चुकीचं काही केलं नाही. आपण आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर जेव्हा परत येऊ तेव्हा अझरुद्दीन यांना विचारूया हिंदुस्थानच्या क्रिकेटबद्दल. ब्रेक नंतर काय कारण होतं की तुमच्या कॅप्टनशिपमध्ये तुम्ही नवज्योत सिंग सिद्धू यांना कान पकडून बाहेर काढलं होतं? नाही, ते पायात तर काय माहित नाही काय झालं होतं. मी आजपर्यंत मी त्यांना विचारलं नाही. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण जनतेच्या बाजूने प्रश्न विचारत आहोत मोहम्मद अझरुद्दीन यांना. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये मोहम्मद अझरुद्दीन यांच्यावर आरोप आहे की हे क्रिकेटसाठी काहीही करत नाही. अझर साहेब, तुम्ही तुमच्या फिटनेसवर लक्ष दिलं, तुम्ही लोकसभेचे MP बनलात, परंतु क्रिकेटचे जे तुमचे साथी आहेत त्यांची नक्कीच या गोष्टीची तक्रार आहे की त्यांच्यासाठी तुम्ही काही करत नाही. मी तर करण्यासाठी तयार आहे. जेव्हा मी माझ्यावर बॅन लागला त्यानंतर मी काहीच करू शकलो नाही. यामध्ये तर माझी काही चूकच नाही. जेव्हा मी कुठेही जातो, आताही बोलवतात तर मी नक्कीच जातो आणि हेल्प करतो. जसं की 2-3 वर्षांपूर्वी हैदराबाद टीम बोलवली होती तर मी स्वतः जाऊन नेट्समध्ये मी स्वतः बॅटिंग करून दाखवली होती आणि फील्डिंग करून सुद्धा दाखवली. तर हे चुकीचं समजतो की हा चुकीचा आरोप आहे. बट जेवढं करायला हवं होतं तेवढं मी नाही करू शकलो, कारण थोडं त्याचे कन्स्टंट आहे त्याचं. नाही, ते तर कित्येकदा अशी माझ्या सिच्युएशन हाताच्या होते बाहेर की आहे. तुम्ही कमेंट करू शकता. जसं हो. सौरभ गांगुलींना ज्या प्रकारे टीम मधून बाहेर काढलं गेलं, हो. त्यांना कदाचित आशा असेल की अझर त्यांच्या बाजूने उभे राहतील, त्यांच्याबद्दल काहीतरी बोलतील. मी बोललो आहे. जेव्हाही ते काढले गेले तेव्हा मी कमेंट केली होती त्यांच्याबद्दल चांगली, कॅप्टन्सीबद्दल की त्यांचा जो रेकॉर्ड आहे, माझा रेकॉर्ड जो त्यांनी ब्रेक केला त्यांनी, आणि माझ्यापेक्षा कितीतरी चांगली कॅप्टन्सी केली. तर मी ऑलवेज वेळी त्यांच्याबद्दल कौतुकच केले. आणि जसं त्यांना काढलं गेलं मला वाटतं ते चुकीचं होतं.
ते माहिती नाही ते इंटरनल काय झालं होतं मला इतकं माहीत नव्हतं ते, की लोक म्हणायचे की ग्रेग चॅपल मीडियाशी समोर नाही बोलत, प्लेयर्सशी नाही बोलत, पण ते वेगळे फोन करून बोलतात. तर मी इथपर्यंत मला माहिती आहे. त्याच्यानंतर काय झालं मला माहीत नाही. तर मी त्याच्याबद्दल जास्त काही बोलू शकणार नाही आणि राहिला प्रश्न सौरवचा, तर जेही त्यांच्याबरोबर झालं ते व्हायला नको होतं. आणि राहुल द्रविड, राहुल द्रविडनी तर स्वतःहून कॅप्टन्सी सोडली, तर तुम्हाला खरंच असं त्याच्याबद्दल काय वाटतं की बोलायचं? स्वतःहूनच सोडली, की असे सर्कमस्टान्सेस केले गेले की त्यांना सोडावी लागली? नाही, मला वाटतं जर माणूस जर असे जसं वातावरण जरी झाले, जर तुम्ही चांगले स्ट्राँग असाल, तुमच्यावर जर आता बिलीफ आहे, तर तुम्ही प्रत्येक सिच्युएशनची फाइंड आउट करून तुम्ही करू शकत होता. आता जसं की मी 92 मध्ये तुम्हाला सांगितलं, की मी स्वतःचं कौतुक नाही करत. मी म्हणतोय 91 आणि 92 मध्ये खूप डिफिकल्ट स्टेज होती कॅप्टन्सीची. तर मी जेव्हा 92 मध्ये साऊथ आफ्रिकेनंतर आलो, तेव्हा मी कॅप्टन्सी सोडली नव्हती. जर वाटलं असतं तर सोडली असती, कारण मी सुद्धा खूप प्रेशरमध्ये होतो, अंडर प्रेशर. पण मी जेव्हा आलो तेव्हा कॅप्टन्सी जेव्हा पुन्हा मला कॅप्टन बनवलं गेलं, जेव्हा 1 टेस्ट आणि 1 वन डेसाठी बनवलं गेलं, तर मी 3 वन डे, 2 वन डे, 1 टेस्टसाठी बनवलं गेलं. तर मी तिथे स्वतःला कमी नाही समजलं, की मी सोडलंय आणि नाही बाबा मी कॅप्टन्सी नाही करणार, मी खेळेल. पण जर तुमच्यावर बिलीफ आहे तुमचा, जर तुम्ही चांगलं करू शकता, तर मला वाटतं की करायला हवं. मला वाटतं की राहुल द्रविडने सुद्धा करायला हवं होतं, असं तर माझं मत आहे, मी म्हणेन. त्यावेळेस ही सुद्धा गोष्ट निघायची जेव्हा तुम्ही खेळायचा. जेव्हा सचिन कर्णधार झाले, हो. तेव्हा तुम्ही परफॉर्म नाही केलं. तुम्ही जाणून बुजून अंडर परफॉर्म केलं. नाही, ही तर चुकीची गोष्ट आहे. जर तुम्ही स्टॅटिस्टिक्स आत्ताही काढून बघितलं तर सगळ्यात जास्त रन्स माझे सगळ्यात कुठल्याही प्लेयरच्या कॅप्टन्सीमध्ये रन्समध्ये सगळ्यात जास्त रन्स मी बनवलेत. वन डेमध्ये कदाचित माझ्यापेक्षा 100 रन, 150 रन असं कुठल्या प्लेयर्सने बनवले असतील. पण टेस्ट मॅचमध्ये तर मी इतके माझे रन्स जास्त आहेत. जर तुम्ही रेकॉर्ड पाहाल तर कॅप्टन्सीमध्ये तर सगळ्यात जास्त रन माझे आहेत. आणि सगळ्यात जास्त मॅचेस पण जिंकल्या आहेत आणि चांगला पण खेळलो. काय कारण आहे की सचिन तेंडुलकर कर्णधार नाही बनू इच्छित? त्यांना आपल्या परफॉर्मन्सची जास्त काळजी आहे. माहीत नाही, हे तर आता त्यांनाच जर हा प्रश्न विचाराल तर चांगलं राहील. मी त्याबद्दल काही बोलू शकत नाही. पण बघा, कॅप्टन्सी करणं प्रत्येकाचं प्रत्येकाचं काम आहे. प्रत्येकाचं इतकं सोपं नाही आहे कॅप्टन्सी करणं. प्रत्येक टीमला आता पुढे घेऊन जावं लागतं. बट चांगले प्लेयर्स असतात ते अतिशय वाईट प्रकारचे कॅप्टन असतात. मी हे नाही म्हणत की तेवढे ते खराब होते. बट माहीत नाही काय त्यांचे रिझन्स होते, हे सांगू शकत नाही. पण हे तर तुम्ही सांगू शकता की काय कारण होतं की तुमच्या कॅप्टनशिपमध्ये तुम्ही नवज्योत सिंग सिद्धू यांना कान पकडून बाहेर काढलं होतं? नाही, मी कधी काढलं नव्हतं. याबद्दल तर काहीच मी कधी कान पकडून काढलंच नव्हतं. ते माझ्यावर लास्टपर्यंत तर कॅप्टन्सीमध्ये खेळले. अर्धी टूर ते इंग्लंडहून सोडून परत आले होते. पाय नाही, ते तर आपटून. काय माहीत नाही काय होतं ते मी अजूनपर्यंत विचारलं नाही आणि विचारणारही नाही. आता तर याच्याबद्दल काय तुमच्याबरोबर आहे? ते लोकसभेचे मेंबर आहेत. तुम्ही नक्कीच विचारू शकता त्यावेळेस काय झालं होतं. नाही, ती तर जुनी गोष्ट आहे. आता आता ऑलमोस्ट 10-12 वर्ष झाली. तुम्हाला अजूनपर्यंत हे माहीत नाही की काय कारण होतं की ते पाय आपटून अर्धी टूर मध्येच सोडून परत निघून नाही, आले मला होते? नाही माहीत. मी तर अजून सुद्धा व्यवस्थित भेटतो त्यांना. ते व्यवस्थित भेटतात मला. माझ्या अंडर अंडर त्याच्यानंतर सुद्धा 2-3 वर्ष खेळले. मला काहीच प्रॉब्लेम नाही. अझरजी, तुम्हाला भारतीय क्रिकेट बोर्डने कर्णधार बनवलं आणि सोनियाजींनी एम-पी. तुम्हाला कशामुळे जास्त बरं वाटलं? मला वाटतं की क्रिकेट जो मी खेळायचो, ते माझ्या मेहनतीने खेळलो होतो. मी खूपच एकदम जीव लावलाय आणि खूप जिद्दीने खेळलोय. तर ती ती एक वेगळी फिलिंग असते, जेव्हा तुमची जी मेहनत आणि तुम्ही जे मिळवलं आहे, त्यात खूप वेगळी फिलिंग असते. आणि इथे जे सोनियाजींनी मला अ, जो दर्जा दिला, जो एम-पी लढण्याची संधी दिली, ही एक वेगळी फिलिंग आहे. मी त्यांचा आभारी आहे. दोघांचा सुद्धा मी खूप खूप आभारी आहे, की मला यासाठी योग्य समजलं, की कॅप्टन सुद्धा मी बनू शकतो, बनलो आणि एम-पी सुद्धा बनलो. बट विच इज बेटर बेटर? तर खूप अवघड आहे बेटर ठरवणं. बट मला वाटतं की दोन्ही सुद्धा खूप चांगले आहेत. बट बेटर तेव्हाच मी एम-पी म्हणून बोलू शकतो, जेव्हा मी कोणाच्या कामी येऊ शकेन आणि मी जेव्हा कुठल्याही विकासाचं काम चांगलं करेन, आणि मी आशा करतो चांगलंच करेन. आता वर्ल्ड कप होत आहे हो. इंग्लंडमध्ये. तर कोणती टीम आहे जी तुमची, ज्याला तुम्ही म्हणाल फेव्हरेट आहे? मला वाटतं इंडियन टीम खूप फेव्हरेट आहे. कारण चांगला बॅलन्स आहे आणि प्लेयर्स चांगले आहेत आणि फॉर्ममध्ये आहेत. आणि 2007 मध्ये जी खेळली होती टीम, त्यामधले जास्त कोणी मला नाही वाटत की जास्त काही बदल झाला टीममध्ये. सगळे तेच प्लेयर्स आहेत. एखाद दुसरा इकडे-तिकडे असेल तर बट बट तेच प्लेयर्स आहेत. तर मला वाटतं की असं आशा आहे की आपली टीम जिंकेल. आणि टायटल डिफेंड करणं इतकं सोपं काम नसतं. बट जर आपल्यावर स्वतःवर जर प्रेशर न घेता जर खेळले आणि नॅचरल गेम खेळले, तर मला वाटतं तर परत आपण कप जिंकू शकतो. आणि बट जी कंडिशन असेल इंग्लंडमध्ये थोडीशी डिफरंट असेल, माहीत नाही. आता आता जेव्हा मॅचेस ज्या दिवशी असतील तुम्ही सांगू शकत नाही. इंग्लंडचा वेदर जो अनसर्टन असतो, तर कदाचित 200 रन बनण्याऐवजी कदाचित 130, 140, 150 रन बनू शकतात. मला वाटतं की खूप कॉम्पिटिटिव्ह गेम होईल. चला आशा करूयात की तुमचं हे म्हणणं खरं ठरेल आणि इंडियन क्रिकेट टीम जिंकून येईल. शेवटी एकदा जे लोक प्रश्न विचारू इच्छितात. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, की धोनी आणि सौरव गांगुलीपैकी तुम्हाला कोण जास्त चांगला कर्णधार वाटतो?
बघा, दोघे एक वेगळ्या टाईपचे कॅप्टन आहेत. धोनी एक वेगळ्या टाईपचे कॅप्टन आहेत आणि सौरव गांगुली एक वेगळ्या टाईपचे कॅप्टन आहेत. जेव्हा सौरव गांगुली कॅप्टन्सी केली तेव्हा 2000 मध्ये तेव्हा टीम एक वेगळी होती आणि क्रिकेट सुद्धा थोडा वेगळा होता. आणि आता जेव्हा धोनी कॅप्टन आलाय तर बघा, क्रिकेट अतिशय वेगळ्या टाईपचं आहे. तर मला वाटतं की असं इथे कम्पॅरिझन मी कधीच कुठल्याही प्लेअरला कम्पेअर करण्याऐवजी मी फेवरमध्येच असेन. कारण डिफरंट एरामधले डिफरंट प्लेअर असतात आणि डिफरंट कंडिशन असतात. मला वाटतं की दोघे प्रत्येक जागेवर चांगले आहेत आणि धोनी आता पुढे जातील नक्कीच. आणि माझ्या मते त्यांचं अजून 3-4 वर्षानंतर जर लक्षात येऊ शकतं की ते किती चांगले कॅप्टन आहेत. आता तुम्ही अशा जागी आलात ती म्हणजे संसद, जिथे राजकारणाला खेळ बनवलं गेलंय. तर या जागी तुम्ही सरस व्हाल, काय म्हणाल तुम्ही? नाही, आम्ही तर इथे चांगलं राजकारण करण्यासाठी आहे. इथे याचा तुम्ही कधीही असा अर्थ काढू नका की जर एक टीममध्ये 10 खेळाडू आहेत, एक खेळाडू खराब असेल तर 10 खेळाडू हे खराबच असतील. वाटतं की इथे आपण चांगलं काम करू. जे यंगस्टर आहेत, तरुण लोक आहेत, ते खूप जास्त आहेत पार्लमेंटमध्ये. आणि मला वाटतं की तुम्ही तरुण लोकांनी सुद्धा तुम्ही खूप यंग मुलांनी जाऊन वोट केलं आणि तुम्ही लोक जाणता की कोण चांगलं आणि कोण वाईट आहे. तर मी तुमच्यावर देखील एक प्रश्न करेन की तुम्ही सुद्धा एक चांगल्या नेत्याला निवडा. हे खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात जास्त जर फिटनेसची कुठे कमी आहे तर आम्हाला पार्लमेंटमध्ये दिसते, जिथे लोकांचे पोट, लोकांचे पाय बघून. तर मग तुम्ही प्रयत्न कराल की जे फेलो एमपीज आहेत त्यांनाही काहीतरी शिकवाल? नाही, नक्कीच जर मला विचारलं तर नक्कीच सांगेन. बट मला आणखी एक बातमी मिळाली आहे की तिथे एक जिम सुद्धा बनवलं गेलंय आणि मी आशा करतो की जाऊन कधी बघेन आणि कशी आहे ते. आणि जर कोणाला माझ्याकडून इनपुट हवे असतील तर काही विचारायचं असेल तर मी नक्कीच त्यांना सांगेन. कारण माझ्यापेक्षा खूप सिनियर आहे ते. जर मी चुकीचं काही बोललो तर त्यांनी चुकीचं नाही, पण समजायला तुम्ही नको. इन्स्पायर तर करू शकता आपल्या फिटनेसने त्यांना. जर त्यांना इन्स्पायर व्हायचं असेल तर नक्कीच इन्स्पायर करू शकतो. आज जर आम्ही तुम्हाला विविध प्रकारचे प्रश्न विचारले, तुम्ही खूप बिनधास्तपणे उत्तरं दिली. आपकी अदालतमध्ये वेळ आहे एका ब्रेकची आणि ब्रेक नंतर जेव्हा आपण परत येऊ तेव्हा ऐकूया आपकी अदालतमध्ये आजचे जज सच्चिदानंद मूर्तींचा निर्णय मोहम्मद अझरुद्दीन यांच्या खटल्यावर. मी जेही काही बोललो मी आपल्या बाजूने योग्य रीतीने सांगण्याचा प्रयत्न केला आणि बोललो ते योग्य बोललोय मी. आपकी अदालतमध्ये आज आपण जनतेच्या बाजूने खटला चालवला मोहम्मद अझरुद्दीन यांच्यावर. आपण अझरुद्दीनला विचारलं त्यांच्या क्रिकेटच्या बद्दल, त्यांच्या राजकारणाबद्दल. अझरुद्दीन यांना विचारलं त्यांच्या पर्सनल लाईफच्या विषयी आणि क्रिकेटमधील त्यांच्या आवडीविषयी. अझरुद्दीन यांनी फिटनेसच्या टिप्स सुद्धा दिल्या. आता वेळ झाली आहे आपकी अदालतमध्ये आजचे जज सच्चिदानंद मूर्तींच्या निर्णयाची. This court has heard the allegations against मोहम्मद अझरुद्दीन. आणि या अदालतने काळजीपूर्वक उत्तरसुद्धा ऐकली जी मोहम्मद अझरुद्दीनने प्रेक्षकांनी आणि रजत शर्मांनी विचारलेल्या प्रश्नांना दिली. आणि या अदालतला असं वाटतं की अझरुद्दीनने आरोपांना अतिशय समर्पक आणि बेधडक अशी उत्तरं दिली. अँड ही इज अ यंग मॅन हु इज स्टार्टिंग पॉलिटिक्स विथ अ क्लीन स्लेट. आणि ही अदालत अशी आशा करतं की ते एखाद्या ताऱ्यासारखे चमकतील जसे ते क्रिकेटच्या मैदानात चमकत होते. आणि या अदालतला असं वाटतं की त्यांनी पार्लमेंटच्या सदस्यांना फिटनेसचं ट्रेनिंग द्यायला सुरुवात करावी, कारण ते या देशात सर्वोच्च फिटनेसचे एक आदर्श आहेत. तुम्हाला काही बोलायचंय? मी पब्लिकचा, तुम्हा लोकांचा खूप आभारी आहे. कारण मी जेही बोललो मी आपल्या बाजूने योग्य रीतीने सांगण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं की मी जे बोललो ते योग्य बोललो. या आशेबरोबर, या विश्वासाबरोबर की मोहम्मद अझरुद्दीनने ज्या प्रकारे क्रिकेटमध्ये हिंदुस्थानचं नाव केलं होतं, ज्या प्रकारे त्यांनी नवीन नवीन रेकॉर्ड्स केले होते क्रिकेटच्या जगामध्ये, पार्लमेंटमध्ये सुद्धा हे नवीन नवीन रेकॉर्ड बनवतील आणि काही नवीन कीर्तिमान कायम करतील जे येणाऱ्या पिढीसाठी एक शिकवण ठरतील. आपकी अदालतमध्ये आजचा खटला इथेच संपूयात. पुढच्या आठवड्यात तुमच्याशी पुन्हा भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.